सत्यमेव जयते या ब्रीदवाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र। भिवंडी लोकसभा कार्यकर्त्यांचा मेळावा मुरबाड माऊली सभागृह येथे संपन्न झाला। मुरबाडमधील माऊली सभागृह येथे शुक्रवारी सायंकाळी मुरबाड तालुका भाजपा कार्यकर्ता मेळावा मोठ्या संख्येने पार पडला। महायुतीचा कार्यकर्ते यांचा मेळावा आयोजित केला होता। यावेळी कपिल पाटील यांनी सांगितले की केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या मदतीने निधी मंजूर करून रेल्वे ही 2025 साली मुरबाडमध्ये येणार ही मी तुम्हाला वचन देतोय आणि मुरबाडचे मतदान यावेळी 4,47,000 इतका आहे। तालुक्यात सर्वात जास्त रस्ते आम्ही आणले। जगाच्या नकाशावर आपला तालुका आला पाहिजे। खेडलेगाव येथील एका शेतकऱ्याचे बायपास सर्जरी केले हे मोदीमुळे झाले असे कपिल पाटील यांनी सांगितले। यावेळी आमदार किसन कतोरे, जगन्नाथ पाटील, सुभाष पवार, मधुकर मोहपे, सुभाष पवार, भगवान भालेराव, प्रमोद हिंदूराव, जयवंत सूर्यराव, विश्वनाथ पाटील, हरेश खापरे इत्यादी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश भांगे, मुरबाड। माणसाला गुलाम म्हणून अनेक राजे होऊन गेले, परंतु गुलामाला माणूस बनवून खऱ्या अर्थाने समस्त मानवाच्या जीवावर राज्य करणारा कोणी राजा झाला असेल तो एकच डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर। आणि म्हणून त्यांना अभिवादन करताना निश्चितपणाने त्यांच्या चरणी आपण सगळेच नतमस्तक असतो। मी फार लांबलचक भाषण